पिंपरी चिंचवडमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते आणि अर्थातच त्यांनी स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला। स्वर्गीय लक्ष्मण भाऊंची इच्छा जी होती की या शहरावर जी सत्ता आहे ती भाजपची कायम राहावी आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करता आहात। काय आत्ताचं चित्र आहे आणि काय विश्वास आहे? निश्चितच लक्ष्मण भाऊंनी जे स्वप्न पाहिली होती भारतीय जनता पार्टीचं सत्ता आणण्याचं ते 2017ला केलं आणि 2017 ते आत्तापर्यंत 26 पर्यंतचं जे भारतीय जनता पार्टी म्हणून महाराष्ट्रात असेल देशात असेल आणि महानगरपालिकेमध्ये जी कामं केलेली आहेत त्या कामाच्या जोरावर 100% आम्हाला विश्वास आहे की यावेळेस सुद्धा भारतीय जनता पार्टीची ते सत्ता येणारच आहे। पण आम्ही जो नारा दिलेला आहे तोही आमचा कंप्लीट होईल। पण मग एकंदरीत जो नाराच आहे 125 तुम्ही म्हणाला होता, 124 जागा लढतोय। 124 जागा लढतोय तर 124 आणि काही अपक्ष आहेत, काही आमचे पुरस्कृत उमेदवार आहेत, तर असे मिळून आम्ही तो नारा दिलेला आहे। आणि आपण आता पाहिलं तर आमची संख्या 77 नगरसेवकांची होती आणि जवळपास ताकदीचे जे इतर पक्षातून म्हणजे राष्ट्रवादी असेल, उबाटा असेल, शिवसेना असेल अशा पक्षातून जवळपास 22 नगरसेवकांचं आमच्या पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे। आणि जिथे जिथे कमकुवत उमेदवार होते ते आता विकासाच्या रूपाने स्ट्रॉंग झालेले आहेत, म्हणून आम्ही हा 125 पारचा नारा दिलेला आहे। परंतु भाऊ एकंदरीत मोठ्या प्रमाणात नाराजी दिसली, बंडखोरी होताना दिसते आहे। आपले अनेक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये गेले, त्यांनी काही फरक पडेल असं वाटतं? निश्चितच नाही फरक पडणार, कारण प्रत्येकाला एक ही संधी असते की आपलं स्वतःचं कर्तृत्व, स्वतःच्या आत्तापर्यंत केलेली तयारी हे सिद्ध करण्याची। परंतु लोक, जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहे, विकासाच्या पाठीमागे आहेत। लोक हे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, महाराष्ट्र कधी थांबणार नाही असा जो नारा दिलाय, असे आपल्या राज्याचे लढवय्य आणि कणखर मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पाठीशी आहेत। आणि जी विकास कामं स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप असतील, महेशदादा असेल यांच्या काळामध्ये 2017 पासून आत्तापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये झालेली, याच्या जोरावर 100% आम्ही पुन्हा एकदा सत्ता आणणार। मग तुम्ही एकंदरीत बघितलं की 3 उमेदवारांचा अर्ज बाद झाला, शिवसेनेचेही 2 उमेदवार आहेत, त्यामध्ये केवळ आपल्याकडे एबी फॉर्म ठेवून घ्यायचे आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये हे राहून गेले का? मोठा फटका वाटतोय का? मोठा फटका नाहीये, टेक्निकल एररमुळे आणि काही प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे। कारण गलथान प्रशासनाने आम्ही जेव्हा माहिती घेतली तर तिथे त्यांचा RO ऑफिसरचे जे काही लोक असतात तो तिथे उपलब्धच नव्हता। याच्यासाठी आम्ही कायदेशीर लढाई आता कोर्टामध्ये लढणार आहोत। पण मग एकंदरीत बघितलं तर आता हे चित्र स्पष्ट आहे आणि जवळपास आता 3 उमेदवार आपले बिनविरोध होण्याची शक्यता आहे। काय या चर्चेमध्ये तथ्य आहे आणि हे होऊ शकतं का? निश्चितच 100% होईल। येत्या 5-10 मिनिटातच तुम्हाला पिंपरी चिंचवडकरांना समजेल, महाराष्ट्राला समजेल की पिंपरी चिंचवडमधला पहिला बिनविरोध नगरसेवक हा भारतीय जनता पार्टीचा आलेला दिसेल। आणि 3-4च नव्हे तर आमची संख्या जवळपास 11ची आहे। आम्ही 11 ठिकाणी बिनविरोध हे आम्ही निश्चित केलेले आहेत आणि 11 पर्यंत आम्ही बिनविरोध हे नगरसेवक निवडून आणू। अगदी शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात, दुप्पट आव्हान वाटतंय का? किंवा शिवसेना आणि इतर पक्ष वेगवेगळे लढतायत, त्यांचं आव्हान वाटतंय का? नाही, कारण 2017लाही सेम परिस्थिती होती। राष्ट्रवादी दोन्ही एकत्र असतानाच आमच्या विरोधात लढली होती आणि शिवसेना जरी मित्रपक्ष होता तरी तेही वेगवेगळे लढले होते। आणि अशा परिस्थितीमध्ये आणि त्याच्यानंतर तर 2017 नंतरची जी विकास कामं महापालिकेमध्ये झालेली आहे, तर निश्चितच या विकास कामाच्या जोरावर मॅन्डेट मिळेल। परंतु आज अजित पवार म्हणाले की शिंदे सेनेसोबत आमचं पुन्हा एकदा बोलणं चाललंय आणि आता अजूनही त्यांच्या बोलणी सुरू आहे। नाही, आता बोलणं चालणं हे मला तथ्य वाटत नाहीये। हे एक पॉलिटिकल गेम असेल दादांची। परंतु आता एबी फॉर्म फायनल झालेत, सगळं झालेलं आहे, उमेदवारी फायनल झाली। 2 तारखेला माघारीनंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत आणि जरी काही असं असेल तर निश्चितच भारतीय जनता पार्टीला कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही। अर्थात आपण त्यामुळे बघतोय की सगळे विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने लढतायत, याचाच अर्थ मतविभाजन होईल आणि भाजपचे जे केडर वोट आहे ते मात्र भाजपच्या पारड्यात पडेल आणि जिंकणार आपणच असा विश्वास शंकर जगताप यांनी व्यक्त केला। या विश्वासाला आता येणारी 16 तारीख जनता किती पाठिंबा देते हे बघावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।